सिद्धिराज माझ्यापेक्षा लहान आहेत. खरं तर त्यांना माझ्यापेक्षा खूप चांगली, माझ्यासारखं पत्रिकेत दोष नसणारी, माझ्यासारखा भूतकाळ नसणारी कुठलीही एक चांगली मुलगी मिळाली असती. पण त्यांनी माझ्यावर प्रेम केलं होतं आणि त्यांनी ते निभावलं. आनंदीला सुद्धा त्यांनी फक्त ऍक्सेप्ट नाही केलंय, तर तिच्यावर मनापासून प्रेम केलं, अगदी भरभरून प्रेम केलं. या अख्ख्या जगात आनंदी आणि मी सोडून सिद्धिराजसाठी कुठलाच दुसरा मोठा आनंद नाहीये. सॉरी सॉरी, व्यतिरिक्त काय बोलावं कळत नाही. मी आणखीन एक गोष्ट सांगते तुम्हाला. श्रीकांत, मी खूप भाग्यवान आहे आणि तुम्ही सुद्धा, कारण आनंदीला सिद्धिराज सारखे बाबा मिळाले. हा विषय आपण इथेच थांबूया. मी निघते. आनंदीला वाटेल बरं. तुम्ही काळजी घ्या. लक्ष्मी 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 एक मिनिट काय चाललंय कसला एवढा आनंद झालाय तुम्हाला? लक्ष्मी, आज तुम्हाला काहीही प्रश्न विचारायचे नाहीत. मी सांगेन तसं करायचं फक्त. हो का? काय हुकूम आहे? या पिशवीत जे कपडे आहेत ते कपडे घालून तू उद्या तयार राहायचं आहेस. कपडे नवीन आणलं काही तुम्ही? तुला काय सांगितलं मी आत्ताच? प्रश्न विचारायचे नाहीत म्हणून. मी सांगेन तसं आणि तेवढंच करायचं फक्त. त्यामुळे हे कपडे घालून उद्या तयार राहायचं. मला उद्याचा संपूर्ण दिवस तुझ्या बरोबर घालवायचा आहे. उद्या काय आहे उद्या? परत प्रश्न? हे तुमचं ना काहीतरी भलतच सुरू झालंय. हा काय? आता त्या दिवशी पण भूमिपूजन होतं तेव्हा माझे डोळे बांधून घेऊन गेलात. आता उद्या काय बेत आहे नक्की तुमचा? अरे पुन्हा प्रश्न विचारलास? ठीक आहे, देतो उत्तर. आत्ता तुला काहीही कळणार नाहीये, उद्या कळेल. मी पण ना काहीतरी आपलं वय काय? आता काय लहान मुलांसारखं वागताय? लक्ष्मी, अगं प्रेमाला वय बी नसतं का काही? तुम्ही पण ना सगळ्यावर उत्तर आहे तुमच्याकडे. आता हे उद्या नक्की काय होणार आहे, तुम्ही काय करणार आहे, या उत्सुकतेपायी रात्रभर झोप लागायची नाही मला. बघू उद्या. तुम्ही जर तोंड उघडलात तर ते विश्वाला फार महागात पडेल. अँड दिस इज माय फर्स्ट अँड फायनल वॉर्निंग. आई काय ग? काय झालं? तुझ्याशी बोलायचं बस. बोल. विश्वा, तू वारंवार सांगत होतास जयंत कानेटकर हा माणूस चांगला नाहीये. तुला त्यांच्यासोबत काम करायचं नाहीये, तरी सुद्धा तुला त्यांच्यासोबत काम करायला भाग पाडलं. ते चुकलंच आमचं. मला नाही प्रकरण काही योग्य दिसत नाहीये. तो माणूस नाहीये चांगला. आधी आपल्याला कळलं की ते जान्हवीचे मिस्टर आहेत. नंतर काय तर म्हणे तू त्यांच्या बायकोला किडनॅप केलंस. नाही रे, हे काहीतरी चुकीचं आहे. तू त्यांच्यासोबत जे काही डील असेल ना ते लवकरात लवकर संपव. आपल्याला त्यांची ओळखही नकोय, त्यांचा बिझनेसही नकोय. जयंत कानेटकर हे नाव सुद्धा नको आपल्याला. आई आई हो, पण एकदम असं काय झालंय तुला? हे एकदम नाही रे, मला ना चुकीचं वाटतंय काहीतरी. मला नाही पटत आहे तो माणूस. हे बघ, माझ्यावर त्यांनी किडनॅपिंगचा आरोप केलाय म्हणून घाबरलीस का तू? शांत हो. तू आपलं काहीही वाकडं करू शकणार नाहीये. हो अगं, डोंट वरी. तसंही तू म्हणतेस ते मलाही पटतंय. तो माणूस मला अजिबात आवडत नाही. त्याचं वागणं अगदी विचित्र वाटतं. सो डोंट वरी. त्याच्यासोबत असलेले सगळे संबंध लवकरात लवकर तोडणार आहे मी. ओके? कॉफी घेशील माझ्याबरोबर? बरं वाटेल तुला. आलोच कॉफी घेऊन. विश्वा थांब.
तुला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. सांग ना. आपल्याकडे तो ड्रायव्हर होता ना सुखविंदर, तो आता नाही येणार आहे कामावर. म्हणजे त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. हो, पण हे मला का सांगतेस असं? बाबांना माहिती आहे ना. ते नाही आहेत ना घरात. ते आले ना की त्यांना सांगेन. मी आता फक्त तुझ्या कानावर घातलं. ठीक आहे अगं, तसंही हे ड्रायव्हर्स पैशांसाठी कामं करतात. साहजिक आहे, दुसरीकडे जास्त मिळाले असतील म्हणून गेला असेल. आलो, कॉफी घ्या. देवा, खरंच पावलास. सुखविंदरच्या रूपात आमच्या घरावर आलेलं जयंत कानेटकर नावाचं संकट टाळलंस. सिद्धिराजच असणार. श्रीकांत? हा श्रीकांत, आनंदी बरी आहे ना? हो बरी आहे. तिला आज डॉक्टर इंजेक्शन द्यायला येणार आहेत. इंजेक्शन? अरे बापरे, आनंदीला तर इंजेक्शनची खूप भीती वाटते. हो ना, म्हणून फोन केला हे विचारायला की तुम्हाला जमेल यायला. आज? नाही म्हणजे आज मला जरा एक महत्वाचं काम आहे. काय ना, तुम्हाला तर माहिती आहे, आनंदी इंजेक्शनला खूप घाबरते. हो, पण तुम्ही आहात ना तिच्या बरोबर? मी आहे, पण कसं आहे, आनंदी खरंच खूप घाबरते इंजेक्शनला. आनंदी, असं नाही करायचं. तुम्ही गुडगल आहात ना? मला इंजेक्शनची भीती वाटते. पण तुमचे बाबा आहेत ना तुमच्या बरोबर? बाबांना पण इंजेक्शनची भीती वाटते. श्रीकांत, नक्की आनंदीलाच भीती वाटतेय ना, का तुम्हाला भीती वाटतेय? तुम्ही मला लाजवत आहे. नाही, तसं नाही, पण आनंदीसाठी मी कधीही कुठेही केव्हाही येऊ शकते. थँक्यू. आधी हे पत्र पूर्ण करते आणि पटकन आनंदीकडे जाऊन येते. आज काहीही झालं तरी व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करण्यासाठी सिद्धिराज इथे परत यायच्या आधी मला परत यायला हवं.